नमस्कार मित्रांनो, वैचारिक आखाडामध्ये मी प्रकाश लांडगे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, फक्त एक चुकीच्या नोंदीमुळे तुमच्या पुढच्या पिढ्यांचे घटनात्मक हक्क धोक्यात येऊ शकतात। होय, आज देशामध्ये सुरू असलेली जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नाही, तर आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि संविधानिक अस्तित्वाशी जोडलेला एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे। भावनेच्या भरात घेतलेला एक निर्णय उद्या आरक्षण, शिष्यवृत्ती, अॅट्रॉसिटी कायदा आणि राजकीय प्रतिनिधित्व यासारख्या अधिकारांवर परिणाम करू शकतो। म्हणूनच आजचा विषय प्रत्येक बौद्ध समाज बांधवाने शांतपणे समजून जबाबदारीने ऐकणं गरजेचं आहे। भारतामध्ये आजही जातीच्या आधारावर अनेक घटनात्मक हक्क, संरक्षण आणि सवलती दिल्या जातात। म्हणूनच बौद्ध धर्मात जात नाही हे जरी तत्वता पूर्ण सत्य असलं तरी भारतीय व्यवस्थेमध्ये अजूनही जात हीच ओळख सरकारी कागदपत्रांमध्ये महत्त्वाची ठरते। त्यामुळे भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम पुढच्या अनेक पिढ्यांवर होऊ शकतो। हा विषय केवळ अस्मितेचा नाही, तर हा विषय संविधानाच्या अस्तित्वाचा आहे। भारतीय संविधानातील अनुच्छेद 341 आणि 1950च्या राष्ट्रपती यांच्या आदेशानुसार अनुसूचित जातींची यादी ही जातीच्या आधारावर तयार करण्यात आली आहे। त्या यादीमध्ये महार ही जात समाविष्ट आहे, पण बौद्ध हा धर्म आहे, जात नाही। 1956च्या धम्मदीक्षेनंतर आणि 1990च्या दुरुस्तीनंतर धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती लागू झाल्या, परंतु त्यासाठी मूळ जात अनुसूचित जातींच्या यादीमध्ये असणं आवश्यक आहे। म्हणजेच धर्म बौद्ध असला तर जात महार ही नोंद असणं कायदेशीर दृष्ट्या महत्त्वाचं ठरतं। आज अनेकांना प्रश्न पडतो की मग काय महारच राहायचं का? पण इथे मुद्दा गुलामगिरी स्वीकारण्याचा नाही, तर घटनात्मक संरक्षण टिकवण्याचा आहे। कारण व्यवस्था अजूनही जात पाहूनच अधिकार देते। जर एखाद्याने जात बौद्ध अशी नोंद केली तर उद्या शिक्षणातील आरक्षण, सरकारी नोकरीतील सवलती, शिष्यवृत्ती, अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण आणि राजकीय आरक्षण हे सर्व गोष्टी धोक्यात येऊ शकतात। अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या नोंदींमुळे लोकांना एससी सवलती नाकारल्याची उदाहरणं समोर आलेली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं, पण त्यांनी घटनात्मक हक्कांची ढाल ही कधी फेकून दिली नाही। त्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला, पण त्याच वेळी त्या व्यवस्थेने केलेल्या अन्यायाविरुद्ध संविधानिक संरक्षणही निर्माण केलं। त्यामुळे महार लिहिणं म्हणजे जातीवाद स्वीकारणं नाही, तर अन्यायाविरुद्ध मिळालेल्या घटनात्मक संरक्षण जिवंत ठेवणं आहे। आज जर समाजाने भावनेत वाहून जाऊन जात ही नोंद टाळली तर उद्या सरकारकडे आकडेवारी उरणार नाही। मग हाच समाज अन्यायग्रस्त आहे हे सिद्ध करणं कठीण होईल। म्हणून जनगणना किंवा सरकारी नोंदीमध्ये धर्म, बौद्ध आणि जात महार अशी नोंद करणं हा केवळ वैयक्तिक निर्णय नाही, तर पुढच्या पिढ्यांच्या संरक्षणाचा प्रश्न आहे। जात संपवायची असेल तर आधी समाज एक संध आणि मजबूत असणं गरजेचं आहे। सत्ता, शिक्षण, अधिकार, घटनात्मक ताकद मिळाल्यानंतरच जाती व्यवस्थेविरुद्ध प्रभावी लढा देता येईल। त्यामुळे भावनेपेक्षा वास्तव समजून निर्णय घेणं आवश्यक आहे। कारण इतिहासाने हे दाखवून दिलं आहे, ज्या समाजाने आपली घटनात्मक ढाल गमावली त्या समाजाला पुन्हा संघर्षाच्या अंधारात ढकलण्यात आलं। मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि अशाच समाज जागृतीच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान।